मंत्रिमंडळ बैठकीआधीच गोपनीय माहिती बाहेर पडते असे प्रकार वारंवार होत आहेत। त्यामुळे अशी माहिती फोडणाऱ्या मंत्र्यांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बैठकीतून देखील असेच अजेंडे लीक होत होते आणि आता तेच लोक तुमच्या सरकारमध्ये आहेत। जे फितूर इकडे होते तेच आता तुमच्या मंत्रिमंडळात आहेत। ते फितूर त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लगावलाय। फितुरांना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मंत्रिमंडळातल्या फितुरांची नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देऊ असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। बाळासाहेबांच्या विचार सोडणारे खरे फितूर असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली। हिंदुत्वाशी फारकत घेण्याचं काम फितुरांनी केलेलं आहे। अशा गद्दारांना जनतेनं निवडणुकीमध्ये धडा शिकवला असल्याचा टोला विखे पाटलांनी लगावलाय। यापूर्वीही निर्णय लीक होत होते, मात्र यापुढच्या काळामध्ये गुप्तता पाळली जावी असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे। अजेंडा लीक प्रकरणावरून निलेश राणेंनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय। अजेंडा लीक बाबत मला माहिती नाही, मात्र उद्धव ठाकरेंचं लिकेज संजय राऊत आहेत, त्यांच्याकडूनच ठाकरेंच्या वार्ता लीक होणार असा घणाघात निलेश राणेंनी राऊतांवर केलाय। धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यामध्ये महाघोटाळा केलेला आहे। त्यांनी मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय झालाच नाही त्याचा आदेश काढून 200 कोटींचे निधी जारी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। जो निर्णय झालाच नाही त्याचा खोटा आदेश त्यांनी काढला आणि नंतर अतिरिक्त 500 कोटींची मागणी केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे अशी भीती मनोज जरांगेंनी व्यक्त केली आहे। मुंडेंना भेटण्यासाठी धसांवर भाजपाचा दबाव होता, आता धसांवरील विश्वास उडाल्याची टीका जरांगेंनी केलेली आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीच सुरेश धस यांना ट्रॅपमध्ये पकडलं का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय। मुंडेंना केवळ 20 ते 25 मिनिटच भेटलो असा दावा सुरेश धस यांनी केला होता, तर बावनकुळेंनी 4.5 तास बैठक झाल्याचं म्हटलं होतं। यावरनं राऊतांनी निशाणा साधलाय। मनोज जरांगेंनी सुरेश धसांवर हल्लाबोल केलाय। धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी धसांवर भाजपाचा दबाव असल्याचा दावा जरांगेंनी केलेला आहे। तसेच सुरेश धसांवरील विश्वास मराठा समाजाचा उडाला असल्याचं सुद्धा जरांगे म्हणतायत। परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाकडनं परळीमध्ये चौकशी सुरू आहे। पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या टीमकडनं महादेव मुंडे खून प्रकरणातील साक्षीदारांची चौकशी सुरू आहे। 2019च्या मुख्यमंत्री पदाबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केलेला आहे। जर त्यावेळेस भाजपाने शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे गटानं सावध भूमिका घेतलेली आहे। महिन्याच्या दर मंगळवारी ठाकरे गटाच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनामध्ये आढावा बैठक होणार आहे। पक्षातील महत्त्वाचे नेते राज्यभरातील संघटनेचा आढावा घेणार आहेत। यावेळेस ते पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहेत। डोंबिवलीतील महारेरा फसवणूक प्रकरणामध्ये सरकार कुणाला बेघर करणार नाही, त्याची आम्ही क्लस्टरमध्ये नोंदणी करून घेऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलंय। क्लस्टरच्या माध्यमातून रखडलेल्या प्रकल्पांना चालना मिळणार आणि स्वस्तात घरं मिळण्याची सर्वसामान्यांना स्वप्न पूर्ण होईल असं देखील शिंदे म्हणाले। गँगस्टर अबू सालेमनं सुटकेसाठी हायकोर्टात धाव घेतली। माफी आणि मुदतपूर्व सुटकेसाठी मागणी सालेमनं याचिकेद्वारे केलेली आहे। 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली। आता त्याला तुरुंगातून सुटण्याची तात्पुरती तारीख देण्यात यावी अशी मागणी सालेमनं याचिकेत केलेली आहे। 10वीच्या बोर्डाची परीक्षा आता वर्षातून 2दा होणार आहे। 2026-27 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल। विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्यानंतर मिळालेले सर्वोत्तम गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत। सीबीएसई मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुण्यातल्या मंगळवार पेठेतल्या जागेवरनं महायुतीमध्ये अमंगळ होण्याची चिन्ह दिसतात।
पुण्यातल्या ससून हॉस्पिटलजवळ 2 एकरी जागा खासगी बिल्डरला भाडेकरारावर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला होता. मात्र हा करार थांबवून तिथं कॅन्सरचं प्रस्तावित हॉस्पिटल उभारावं अशी मागणी भाजपनं केलेली आहे. भाजपाच्या माजी नगरसेवकानं तसं पत्रच फडणवीसांना लिहिलेलं आहे. पुणे पोलिसांनी राहुल सोलापूरकरांना क्लीन चिट दिली, त्यावर खासदार उदयनराजेंनी संताप व्यक्त केलाय. पोलीस आयुक्त काय बोलले हे मी बघितलंच नाही, मात्र असं जर कोणी म्हणत असेल तर त्यानं स्वतःच्या डोक्याचं चेकअप करून घ्यावं, अशा शब्दामध्ये उदयनराजेंनी आपला संताप व्यक्त केलाय. बारामतीमध्ये जीबी सिंड्रोमनं एका युवतीचा मृत्यू झालेला आहे. गेल्या 3 आठवड्यांपासून तिची आजाराशी झुंज सुरू होती. तसंच तरुणी नातेवाईकांकडे शिक्षणासाठी राहत होती. याच दरम्यान तिला जीबीएसची लागण झाल्याचं समोर आलं. पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठ्यासह खासगी टँकर आणि आरओ प्रकल्पांचं पाणीही पिण्यास अयोग्य असल्याचं समोर आलेलं आहे. सिंहगड रस्ता परिसरामध्ये जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेनं पाणी तपासणी मोहीम हाती घेतली. 70 नमुन्यांमध्ये जीवाणूंसह विषाणू आढळलेले आहेत.